मित्रांनो, तुमच्या घरात देखील कधी असा अनुभव आला आहे का? सण जवळ आला की घरामध्ये आनंदाचं वातावरण असायला हवं. घरात दिवे लावले जातात, साफसफाई होते, नवीन पदार्थ देखील बनवले जातात, देवपूजा केली जाते. पण कधी-कधी आश्चर्यकारकपणे असं होतं की ज्या दिवशी घरात आनंद असायला हवा, त्याच दिवशी घरात चिडचिड सुरू होते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होतात. एखादी छोटी गोष्ट मोठ्या भांडणात बदलते. कधी नवरा बायकोमध्ये वाद होतो, कधी भावंडांमध्ये, कधी आई वडील आणि मुलांमध्ये. आणि मग यावर आपण विचार करतो, आजच का असं झालं? सणाचा दिवस असूनही घरात शांतता का नाही? किरकिर, वाद, राग, अहंकार हे सगळं नेमकं सणाच्या दिवसातच का वाढतं? मित्रांनो, ही गोष्ट फक्त तुमच्या घरातच घडते असं नाही. अनेक घरांमध्ये हा अनुभव येतो. सण जवळ आला की आनंदाऐवजी तणाव निर्माण होतो. पण कधी तुम्हाला या मागचं खरं कारण जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? खरं तर या गोष्टी मागे फक्त स्वभाव किंवा ताणतणाव कारणीभूत नसतात. ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक शास्त्र सांगतं की सणांच्या काळात काही सूक्ष्म बदल घडतात आणि त्या बदलांचा परिणाम थेट आपल्या घरातील वातावरणावर होऊ शकतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. सणांच्या दिवसात घरात वाद का होतात? किरकिर का वाढते? आणि यामागे ज्योतिषशास्त्र काय सांगतं? तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून यामागची कारणं काय आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर उपाय काय आहेत? म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा. ज्योतिषशास्त्रीय कारण. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार सणांच्या काळात ग्रहांची स्थिती बदलत जाते. ग्रहांचे गोचर म्हणजे त्यांची हालचाल मानवाच्या जीवनावर परिणाम करत असते आणि याच ग्रहांच्या हालचाली कधी कधी घरातील वातावरणावर देखील प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ मंगळ ग्रह. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ऊर्जा, धैर्य आणि शक्तीचा ग्रह मानलं जातं. पण त्याच वेळी मंगळ हा राग आणि आक्रमकतेशी देखील संबंधित आहे. जेव्हा मंगळाचा प्रभाव तीव्र होतो तेव्हा माणसाच्या स्वभावात चिडचिड वाढू शकते, छोट्या गोष्टींवर राग येऊ शकतो आणि हेच सणांच्या दिवसात अनेकदा दिसून येतं. विशेषतः होळीच्या सणाच्या आसपास मंगळ किंवा राहूचे काही गोचर सक्रिय असतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं. या काळात माणसाची भावनिक प्रतिक्रिया तीव्र होऊ शकते. एखादी साधी गोष्ट देखील मोठा मुद्दा बनू शकते आणि मग छोटा वाद मोठ्या भांडणात बदलतो. राहू आणि केतूचा प्रभाव. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू हे अत्यंत रहस्यमय ग्रह मानले जातात. जर एखाद्याच्या कुंडलीत 9व्या घरात राहू किंवा केतूचा दोष असेल तर काही वेळा सणांच्या दिवसात पूर्वजांची असंतुष्ट ऊर्जा सक्रिय होते असं देखील मानलं जातं. 9वं स्थान हे पितृस्थान मानलं जातं, म्हणजेच पूर्वजांशी संबंधित स्थान. जर त्या ठिकाणी दोष असेल तर सणांच्या काळात त्याचा परिणाम घरातील वातावरणावर होऊ शकतो. घरात अचानक तणाव वाढतो, एकमेकांबद्दल गैरसमज वाढतात आणि मग घरात वादविवाद सुरू होतात. शनी आणि राहूचे गोचर. आता तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे शनी आणि राहूचा प्रभाव. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील काही विशिष्ट स्थान घर आणि कुटुंबाशी संबंधित असतात. उदाहरणार्थ 4थं स्थान हे घराचं स्थान मानलं जातं, 2रं स्थान हे कुटुंबाचं स्थान आहे आणि 7वं स्थान हे संबंध आणि नातेसंबंधाचं स्थान आहे. जर या स्थानांवर शनी किंवा राहूचा गोचर चालू असेल तर त्याचा परिणाम घरातील वातावरणावर होऊ शकतो. अचानक गैरसमज निर्माण होऊ शकतात, कौटुंबिक सुख कमी होऊ शकतं आणि सणांच्या दिवसात जिथे आनंद असायला हवा तिथे तणाव निर्माण होतो. वास्तुदोष आणि ग्रहदोष. मित्रांनो, कधी कधी घरातील वास्तुदोष सुद्धा या गोष्टीला कारणीभूत असू शकतो. जर घरात काही वास्तुदोष असतील तर सणांच्या काळात येणारी सकारात्मक ऊर्जा त्या दोषांमुळे योग्य प्रकारे प्रवाहित होत नाही. उलट ती जुनी नकारात्मक ऊर्जा जागृत करू शकते. म्हणूनच काही घरांमध्ये सणांच्या दिवसात वातावरणात अचानक बदल झालेला दिसतो. आध्यात्मिक कारण. मित्रांनो, आता याच गोष्टीकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहूया. सणांच्या काळात घरात दिवे लावले जातात, पूजा केली जाते, मंत्र जप होतो, धूप
दीप केला जातो. म्हणजेच घरात आध्यात्मिक ऊर्जा ही वाढते. जेव्हा प्रकाश वाढतो तेव्हा अंधार आपोआप कमी होतो. आणि असंच सूक्ष्म स्तरावर देखील घडतं. सकारात्मक ऊर्जा वाढली की काही नकारात्मक शक्ती अस्वस्थ होतात असं आध्यात्मिक शास्त्र सांगतं. त्यामुळे त्या घरातील लोकांच्या मनावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. परिणाम काय होतो? माणसाची मानसिक स्थिती बदलते, चिडचिड वाढते, राग वाढतो आणि घरात वादविवाद सुरू होतात. मित्रांनो, आपण आतापर्यंत ज्योतिषशास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणांबद्दल जाणून घेतलं. ग्रहांची स्थिती, राहू केतूचा प्रभाव, शनी मंगळाचे गोचर, तसेच घरातील ऊर्जा यांचा परिणाम कसा होऊ शकतो हे आपण समजून घेतलं. पण अजून एक महत्वाचा मुद्दा आहे जो आपण अनेक वेळा दुर्लक्षित करतो, आणि तो म्हणजे पूर्वजांचा रोष. ज्योतिष आणि आध्यात्मिक परंपरेत असं सांगितलं जातं की आपल्या आयुष्यात पूर्वजांचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो. पूर्वज समाधानी असतील तर घरात शांतता आणि समृद्धी टिकून राहते. पण काही कारणांमुळे जर पूर्वज असंतुष्ट असतील तर त्याचा परिणाम घरातील वातावरणावर दिसू शकतो, विशेषतः सणांच्या काळात. कारण सणांचे दिवस हे पवित्र आणि ऊर्जायुक्त दिवस मानले जातात. या काळात आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि सूक्ष्म स्तरावर अनेक गोष्टी सक्रिय होतात असं आध्यात्मिक शास्त्र सांगतं. जर एखाद्या घरात श्राद्ध किंवा तर्पण योग्य प्रकारे झालं नसेल किंवा पूर्वजांची आठवण विसरली गेली असेल तर सणांच्या दिवसात त्यांचा सूक्ष्म प्रभाव जाणवू शकतो. याचा अर्थ असा नाही की ते आपल्याला इजा करतात, पण काही वेळा घरातील लोकांच्या मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. छोट्या छोट्या गोष्टींवर मतभेद निर्माण होतात आणि मग घरातील वातावरण बदलतं. म्हणूनच आपल्या संस्कृतीत पितृकार्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. पूर्वजांचा आशीर्वाद मिळावा म्हणून अमावस्येला तर्पण केलं जातं, श्राद्ध केलं जातं. हे सगळं आपल्या पूर्वजांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या समाधानासाठी असतं. अहंकार वाढण्याची समस्या. मित्रांनो, आता आपण आणखी एक कारण समजून घेऊया, ते म्हणजे अहंकार. सणांच्या दिवसात प्रत्येकाला आपलं घर सुंदर दिसावं असं वाटतं. प्रत्येकाला वाटतं की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. पण कधी कधी हीच अपेक्षा अहंकारामध्ये बदलते. मी सांगितलेलं बरोबर आहे, माझं म्हणणं ऐकलं पाहिजे, माझ्याशिवाय काहीच होत नाही, असे विचार मनात आले की वादाची सुरुवात होते. कारण प्रत्येक माणसाला आपलं मत हे महत्वाचं वाटतं. आणि जेव्हा दोन लोकांचा अहंकार एकमेकांसमोर येतो तेव्हा भांडणं होणं स्वाभाविक आहे. सणांचा दिवस असो किंवा साधा दिवस, अहंकार हा नेहमीच नातेसंबंधांमध्ये दरी निर्माण करतो. म्हणूनच आध्यात्मिक मार्ग आपल्याला शिकवतो नम्रता, समजूतदारपणा आणि क्षमा. जर घरातील प्रत्येक सदस्याने थोडा संयम ठेवला तर अनेक वाद टाळता येऊ शकतात. घरातील प्राणशक्ती असंतुलित होणं. मित्रांनो, आध्यात्मिक शास्त्रात प्राणशक्तीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. प्राणशक्ती म्हणजे जीवनाची ऊर्जा. ही ऊर्जा प्रत्येक घरात असते. जेव्हा घरात प्रेम असतं, सकारात्मक विचार असतात, तेव्हा ही ऊर्जा संतुलित राहते. पण जर घरात तणाव वाढला तर प्राणशक्ती असंतुलित होऊ शकते. त्याचा परिणाम घरातील लोकांच्या मनावर दिसतो. मन अस्वस्थ होतं, चिडचिड वाढते आणि मग छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होतात. सणांच्या काळात घरात खूप हालचाल असते, तयारी असते, कामांची घाई असते. या सगळ्या गडबडीत मानसिक थकवा सुद्धा वाढतो आणि त्यामुळे घरातील वातावरणावर परिणाम होऊ शकतो. आता उपाय बघा. मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा प्रश्न, जर सणांच्या दिवसात असं वातावरण निर्माण होत असेल तर यावर उपाय काय? ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक परंपरेत काही सोपे उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय श्रद्धेने केले तर घरातील वातावरण शांत ठेवण्यास मदत होऊ शकते. मंगळासाठी उपाय. जर मंगळाचा प्रभाव तीव्र असेल तर मंगळवारी हनुमान चालिसेचं पठण करणं शुभ मानलं जातं. हनुमानजीची उपासना मंगळाचा प्रभाव शांत करण्यास मदत करते असं मानलं जातं. तसेच ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा जप शांत मनाने केला तर मनातील अस्थिरता कमी होण्यास मदत होऊ शकते. राहू केतूसाठी उपाय.
राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी काही मंत्र जप सांगितले गेले आहेत. जसं ओम राम राहवे नमहा किंवा दुर्गा मंत्राचा जप करा. दुर्गा मातेला शक्तीचं प्रतीक मानलं जातं. त्यांच्या मंत्राचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो असं देखील मानलं जातं. पितृदोषासाठी उपाय. जर पूर्वजांच्या असंतोषाचा प्रभाव जाणवत असेल तर अमावस्येला तर्पण करणं महत्वाचं मानलं जातं. पूर्वजांना स्मरून त्यांच्या नावाने तर्पण केलं तर त्यांचा आशीर्वाद मिळतो असं देखील मानलं जातं. शनीसाठी उपाय. संध्याकाळच्या वेळी शांती मंत्राचा जप करणं लाभदायक मानलं जातं. तसेच ओम शम शनीश्वराय नमः या मंत्राचा जप केल्याने मन स्थिर राहण्यास मदत होते असं देखील सांगितलं जातं. आध्यात्मिक उपाय. मित्रांनो, ज्योतिषीय उपायांबरोबरच काही साधे आध्यात्मिक उपाय सुद्धा आहेत. हे उपाय घरातील वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करतात. पूजेनंतर घरात कापूर जाळणं शुभ मानलं जातं. कापूर जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध होतं असं मानलं जातं. तसेच घरात गंगाजल शिंपडणं हे देखील पवित्र मानलं जातं. यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते असं देखील सांगितलं जातं. तुळशीला पाणी घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणं ही एक सुंदर आध्यात्मिक सवय आहे. सणांपूर्वी घर स्वच्छ करणं, सणांच्या आधी घराची स्वच्छता करणं ही फक्त परंपरा नाही तर त्यामागे आध्यात्मिक अर्थ देखील आहे. स्वच्छ घरात सकारात्मक ऊर्जा सहज प्रभावित होते असं मानलं जातं. म्हणून सणांपूर्वी घर व्यवस्थित स्वच्छ करणं, त्यातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून मंत्र जप करणं. ओम शांती 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 हा मंत्र 3 वेळा जपला तरी मन शांत होतं. भांडण सुरू झालं तर. मित्रांनो, एखाद्या वेळी वाद सुरू झाला तर एक छोटासा उपाय करून पहा. त्या क्षणी 1 मिनिट शांत बसा आणि मनात म्हणा, मी क्षमा करतो किंवा मी क्षमा करते. हा छोटासा विचार मनातील राग कमी करण्यास मदत करू शकतो. मित्रांनो, सण म्हणजे आनंदाचे दिवस. हे दिवस घरात प्रेम वाढवण्यासाठी असतात. जर आपण या गोष्टींची कारणं समजून घेतली आणि योग्य उपाय केले तर पुढच्या सणाला आपलं घर खरंच शांत आणि आनंदी राहू शकतं. म्हणून एक प्रश्न तुम्हाला विचारते, तुमच्या घरात देखील सणांच्या दिवसात कधी अशी किरकिर किंवा वाद झाले आहेत का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशीच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.